गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नेहमीप्रमाणे 11 वाजता आम्ही दुकानावरती आलो. दुकानाचा सर्व सेटअप लावला आणि आपल्या ग्राहक राजाची आम्ही वाट पाहत होतो. आज थोडंसं उशिराने कस्टमरला सुरुवात झाली. साधारण 1 वाजेपर्यंत आपल्याला कस्टमर नव्हतं, पण नंतर जे कस्टमर सुरू झालं ते मग वेफर पाव, साधं सँडविच, वेज टोस्ट असं सुरू होतं. इथे मला साधं सँडविच आणि वेफर पावची पहिली ऑर्डर होती. पार्सल होतं हे मी पार्सल करते. आज थोडंसं गमतीचा भाग असा झाला की उशिरा चालू झालेलं कस्टमर होतं, पण कंटिन्यू फक्त सँडविचच्याच ऑर्डर मला आज चालू होत्या. आता ह्याच्यामध्ये हे मी साधं सँडविच मगाशी म्हटलं ते पार्सल करते. त्याच्यानंतर आपल्याला वेज टोस्टच्या ऑर्डर होत्या. त्यामधल्या दरम्यान माझ्याकडे ऑरेंज, मँगो, मोजेंटा असे शीतपेय आहेत. परत थंड पाण्याच्या बाटल्या आहेत, साध्या पाण्याच्या बाटल्या, हे सर्व विकत होतेच मी एका बाजूला आणि हे सर्व चालू होतं. त्याच्यामध्ये साधं सँडविच, वेज टोस्ट हे सर्व लावत होते. हे सर्व करत असताना एकही फ्रँकीची ऑर्डर आली नाही. थोडीशी मजेशीर वाटली मला. पहिल्यांदाच असं घडलं. इथे हे मेयोनीज वेज टोस्ट आहे, तो मी लावलाय. साधारण हेच ऑर्डर चालू होत्या, वेज टोस्ट, चीज टोस्ट, आणि बरीचशी जण काउंटरलाच खात होती. पार्सल त्या मानाने आज आपल्याला कमी होतं आणि हे दिलेत वेज टोस्ट आणि असंच सर्व चालू होतं. आणि असं ह्या ऑर्डर चालू असतानाच जवळजवळ संध्याकाळचे 7 वाजले आणि पहिली ऑर्डर आपल्याला आली ती फ्रँकीची, नूडल फ्रँकी. आणि त्याच्यानंतर 7 वाजल्यापासून ते जवळजवळ 8:15 8:30 पर्यंत म्हणजे जवळजवळ 1.5 तास आम्ही फक्त नूडल फ्रँकीच लावत होतो. म्हणजे मग त्याच्यामध्ये नूडल फ्रँकी होत्या, मेयोनीज नूडल फ्रँकी, चीज नूडल फ्रँकी, शेजवान नूडल फ्रँकी, हेच सर्व ऑर्डर चालू होते. आणि मजेची गोष्ट म्हणजे हे सर्व पार्सल होत्या. काउंटरला कोणीही खाल्लं नाही. हे सगळं आपण पार्सलच करत होतो. आणि या दरम्यान आपल्याला एकही साधं सँडविच किंवा वेफर पावची ऑर्डर आली नाही. आजचा दिवस थोडासा मला गमतीशीर वाटला की आजचा दिवस हा 2 भागांमध्ये विभागला. असं वाटलं की साधं सँडविच लावलंय मी अर्धा दिवस आणि अर्धा दिवस फ्रँकी. आणि जवळजवळ 8:15 8:30च्या दरम्यानच आपल्या रोट्या सगळ्या संपल्या आणि मग आम्ही फ्रँकीचं काउंटर आम्हाला बंद करावं लागेल. थोडंसं वेगळा होता दिवस. म्हटलं चला तुमच्याबरोबर हा अनुभवही शेअर करूया.